आपल्या चेहऱ्यावर सुंदर असा ग्लो येण्यासाठी कुठल्याही प्रकारचे महागडे असे फेशियल करायची गरज नाही किंवा महागडे असे ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही. कारण आज आपण अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत. तुमच्या चेहऱ्यावर अतिशय इन्स्टंट ग्लो येईल. त्याचबरोबर चेहऱ्यावरील काळे डार्क सर्कल, सुरकुत्या, वांगाचे डाग, पिगमेंटेशन, कितीही जुने काळे डार्क सर्कल राहू द्या, ते सगळे रिमूव्ह व्हायला या रेमेडीमुळे मदत होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर चला आजच्या या सुंदर अशा रेमेडीला या ठिकाणी सुरुवात करूया. तर आपल्याला आजचं हे फेशियल 3 स्टेपमध्ये करायचं आहे. पहिली स्टेप आपल्याला तयार करायचं आहे ते म्हणजे क्लिन्झिंग. तर यासाठी आपल्याला लागणार आहे थंड दही. लक्षात ठेवा, थंड दह्याचाच या ठिकाणी वापर करायचा आहे. शक्यतो फ्रेश दह्याचा यूज करा. तर साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून या ठिकाणी घट्ट असं थंड दही घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे मध म्हणजेच हनी. तर हनी घालणं यामध्ये खूपच जास्त गरजेचं आहे, कारण हनीमुळे आपल्या चेहऱ्यावर नॅचरल नॅरिशमेंट चेहऱ्याला नॅचरल नॅरिशमेंट मिळते किंवा डीपली हायड्रेट आपली त्वचा होत असते. तर आता या ठिकाणी क्लिन्झिंग तयार झाल्यानंतर हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आपल्याला पूर्ण चेहऱ्याला आधी हे क्लिन्झर अप्लाय करून घ्यायचं आहे. तर दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला आतून स्वच्छ करायचं काम करत असतं. चेहऱ्यावरील डर्ट, ऑइली, इम्प्युरिटीज सगळे रिमूव्ह करण्यासाठी दही हे खूपच जास्त इफेक्टिव्ह राहतं. तर आता या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला हे क्लिन्झर अप्लाय झाल्यानंतर 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला मसाज करा, जेणेकरून चेहऱ्यावरची सगळी घाण निघायला मदत होईल. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीचे काळे डाग धब्बे असतील किंवा सुरकुत्या असतील, ते देखील या क्लिन्झरमुळे कमी व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर मेकअप रिमूव्ह करण्यासाठी देखील तुम्ही या क्लिन्झरचा यूज करू शकतात. अगदी आरामात काही मिनिटातच तुमच्या चेहऱ्यावरचा पूर्ण मेकअप हा रिमूव्ह होत असतो. तर आपण मार्केटमधनं जे महागडे असे प्रोडक्ट यूज करतो किंवा क्लिन्झर यूज करतो, त्यापेक्षा हे खूपच जास्त बेनिफिशियल आहेत आणि अतिशय नॅचरल पद्धतीने आपण हे क्लिन्झर तयार केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक स्किनला सूट होईल असं हे क्लिन्झर आहे. जर का तुम्हाला दही सूट होत नसेल तर तुम्ही या जागेवर कच्च्या दुधाचा देखील वापर करू शकतात. तर आता चला या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला 3 ते 4 मिनिटासाठी छान अशा प्रकारे क्लिन्झिंग झाल्यानंतर चेहरा आपल्याला वॉश करायचा नाही आहे, तर फेस आपल्याला असाच राहू द्यायचा आहे. आणि यावर आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची ते म्हणजे स्क्रबिंग. तर स्क्रबिंग आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते या ठिकाणी बघून घेऊया. तर या ठिकाणी स्क्रब तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे साखर. साखर आपल्याला या ठिकाणी मिक्सरमध्ये थोडी बारीक करून घ्यायची आहे. डायरेक्टली साखर आपल्याला तशीच या ठिकाणी साबूत अशी साखर अप्लाय करायची नाही आहे. तर मिक्सरमध्ये किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील ही साखर थोडी बारीक करू शकतात. तर 1 टेबलस्पून एवढी आपल्याला बारीक दळलेली साखर या ठिकाणी लागणार आहे. पूर्ण पीठ देखील आपल्याला साखरेचं करायचं नाही आहे. तर आता यामध्ये पाव चमचा एवढं आपल्याला दही ॲड करायचं आहे. तर साखरमध्ये ग्लायकोलिक ॲसिडचं प्रमाण हे खूप जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायचं काम करत असते, तसेच नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करत असते. त्यासाठी स्क्रबमध्ये आपल्याला साखरेचाच यूज करायचा आहे. तर आता दही घातल्यानंतर आपल्याला हे स्क्रब व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे जाडसर अशी साखरेचे थोडेफार दाणे असतील ते देखील यामध्ये माइल्ड व्हायला मदत होईल किंवा मेल्ट व्हायला मदत होईल. अतिशय माइल्ड असं किंवा अतिशय स्मॉल पार्टिकल्स असलेलं हे स्क्रब आहे, त्यामुळे आपल्या त्वचेवर ते अजिबात देखील हार्श होत नाही. तर आता पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हे स्क्रब आधी अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्क्युलर मोशनमध्ये 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करा, जेणेकरून चेहऱ्यावर त्याचा इफेक्ट हा चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. कुठलंही स्क्रब आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस ते मसाज करत असताना कधीही जोराने मसाज करू नका, नाहीतर चेहऱ्यावर त्याचे रॅशेस देखील पडू शकतात. स्क्रबिंग करत असताना नेहमी हलक्या हाताने म्हणजे जेंटली आपण मसाज करायला हवी. यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅकेट्स आणि व्हाईटेज देखील चांगल्या प्रकारे रिमूव्ह होतात. तसेच चेहऱ्यावरची डेड स्किन देखील यामुळे कमी व्हायला किंवा रिमूव्ह व्हायला मदत होत असते. जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्तीचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील तर तुम्ही आठवड्यातनं 2दा किंवा 3दा हे स्क्रब चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्कीच त्याचा खूप चांगला असा बदल बघायला मिळेल किंवा छान असा ग्लो देखील बघायला मिळेल. तर चला आता या ठिकाणी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तर आता 2 स्टेप आपल्याला आपल्या फेशियलच्या या ठिकाणी दही फेशियलच्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर आता तिसरी स्टेप आपल्या
आपल्याला म्हणजे शेवटची स्टेप करायची आहे, ते म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी एक फेस मास्क किंवा फेस पॅक आपल्याला तयार करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने तयार करायचा ते देखील नक्की बघा. तर आता या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढं आपल्याला थंड असं दही घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा घट्ट दह्याचाच या ठिकाणी वापर करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर आता आपल्याला यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचे ते म्हणजे मसूर डाळीचं पीठ म्हणजेच मसूर डाळीचं पावडर. जर का तुमच्याकडे मसूर डाळीचं पीठ नसेल तर मिक्सरमध्ये मसूर डाळी तुम्ही ग्राइंड करू शकतात. तर आता या ठिकाणी मसूर डाळीचे पीठ ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचे ते म्हणजे कस्तुरी हळद. लक्षात ठेवा या ठिकाणी शक्य होत असेल तेवढं कस्तुरी हळद ॲड करायचा प्रयत्न करा. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकतात, परंतु किचनची हळद यामध्ये ॲड करू नका, कारण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये केमिकलयुक्त कलर्समुळे आपल्या चेहऱ्यावर त्याची रिॲक्शन देखील होत असतात. जर का तुमच्याकडे साबूत अशी किंवा प्युअर अशी हळद असेल तर तुम्ही ती या ठिकाणी यूज करू शकतात, परंतु मार्केट बेसमध्ये जी हळद मिळते ती यामध्ये या फेस पॅकमध्ये वापरू नका, नाहीतर त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार नाही. तर चला आता हळद घातल्यानंतर आपल्याला हा फेस पॅक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे मध म्हणजेच हनी. तर हनी घालणं याच्यामध्ये खूपच असं गरजेचं आहे. हनीमुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर चेहऱ्यावरील काळे डाग, वांगाचे डाग असो किंवा सुरकुत्या असो ते देखील कमी व्हायला मदत होत असते. तर आता मध घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हा फेस पॅक 1 ते 2 मिनिटासाठी छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट चांगले असे ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. तर चला आता हा या ठिकाणी फेस पॅक तर आपला तयार झालेला आहे. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये आपल्याला अप्लाय करायचा आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगला आपल्याला बघायला मिळत असतो. तसेच चेहऱ्यावर याचे इन्स्टंट ग्लो देखील आपल्याला बघायला मिळतो. तर सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच कधीही आपण चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय करायला हवा. तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर आपल्याला असाच सोडायचा नाही आहे, तर 2 ते 3 मिनिटासाठी फेस पॅक अप्लाय केल्यानंतर चेहऱ्याला मसाज नक्की करा. कुठलाही फेस पॅक जर का तुम्ही चेहऱ्यावर लावत असणार तर तो लावल्यानंतर चेहऱ्याला मसाज करणं खूप जास्त गरजेचं असतं. यामुळे चेहरा हा खूपच जास्त ग्लोईंग दिसायला लागतो किंवा गोरा व्हायला मदत होत असते. तर आता या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी हलक्या हाताने मसाज करायची आहे. तर मसूर डाळीच्या पिठामध्ये नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीची खूप जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ब्लीच करायचं काम करते. त्याचबरोबर आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायचं काम देखील करत असते. त्यासाठी मसूर डाळीचं पीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. जर का तुम्हाला मसूर डाळीचं पीठ सूट होत नसेल तर तुम्ही या जागेवर बेसन पिठाचा देखील वापर करू शकतात. तर आता 2 ते 3 मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर फेसपॅकची सेकंड लेअर अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही आहे. तर फेसपॅकची सेकंड लेअर अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी फेसपॅक तसाच राहू दिल्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तर या ठिकाणी आपली चेहऱ्याची त्वचा ही लगेचच टवटवीत किंवा तुकतुकीत अशी दिसायला लागून जाते. नक्की तुम्ही देखील आठवड्यातनं एकदा हे फेशियल चेहऱ्याला करून बघा. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खरंच मॅजिकल असा ग्लो बघायला मिळेल. तुम्ही पार्लर फेशियल विसरणार एवढं जास्त इफेक्टिव्ह हे फेशियल आहे. प्रत्येक स्किनला सूट होईल असं हे फेशियल आहे. जर का तुमच्या त्वचेला दही सूट होत नसेल तर या जागेवर तुम्ही कच्च्या दुधाचा देखील वापर करू शकतात. तर चला आता या ठिकाणी आजचं हे फेशियल तुम्हाला किंवा आजची ही रेमेडी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन असेच रेमेडीसोबत. बाय.